कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू देशील ती शिक्षा मान्य आम्हाला। दादा अरे दादा सुनो, दादा 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 सुनो, दादा नको मार, दादा अरे थांबा ना, दादा नको ना असं करू, दादा असं नको ना करू, दादा दादा पाहिजे तर आम्हाला मार, पण तू त्याला शिक्षा करू नको घेऊ। आमचं चुकलं दादा, हो मला माफ कर दादा, दादा आमचं चुकलं। दादा तुमचं नाही काय चुकलं, माझंच चुकलं। तुम्हाला वाढवायला कमी पडलो ना, हे माझं चुकलं। तुमच्यावर संस्कार करायला कमी पडलो, हे माझं चुकलं। नाही दादा असं काय नाही, असंच आहे, असंच आहे। तुम्ही कसं रडताय? तुम्हाला का वाईट वाटतंय? तुम्ही नका रडू। जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असतो ना, तर रात्र घरी येतो का? तर माझ्या बहिणी घरी असत्या, त्यांच्या काळजीनं। माझ्या बहिणी मी झोपलेलं बघून लपून पिक्चरला जातात, आणि त्या थिएटरमध्ये सगळ्यांसमोर लाज सोडून नाचतात। वा, लय भारी दिवस दाखवलं तुम्ही। तसं नाही दादा, आम्ही फक्त मज्जा करा मजा करा, तुम्हाला पाहिजे तसं वागा। तुमचं कौतुक ऐकलं ना मी थिएटरमध्ये, हिरोईनपेक्षा तुम्ही भारी वाटत होता त्या लोकांना। लोक आता ही बी म्हणतील, यांच्या आईनं घराची अब्रू हिशोर टांगलीच आहे, ह्या पण तिच्याच पोरी, ह्या बी तिच्यासारख्याच पळून जाणार। ऐकून तर मला लय गर्व वाटत। खरं ह्या घराची गेलेली इज्जत परत मिळवण्यासाठी मी दिवस रात्र झटतोय। तुमच्या सगळ्यांची चांगल्या घरात लग्न व्हावे ना, रात्रीचा दिवस करतोय मी। माझ्या बहिणींकडे कोणी वाईट नजर न बघू नये म्हणून सतत तुमच्या पुढे मागे फिरत असतो, सतत। पण हेच चुकतं माझं। तुमचं चुकीचं पाऊल पडलं ना, तर लोक तुम्हाला नाही नावं ठेवणार। लोक हेच म्हणणार, सूर्या तू बहिणींना वाढवायला कमी पडलं। खरं आहे ते, हेच बहिणींना वाढवायला कमी पडलो। नाही दादा, पण याची शिक्षा मला झालीच पाहिजे, याची शिक्षा मला झालीच पाहिजे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।